सोलापूर या ठिकाणी उषा साठे नामक एक शेतकरी मजूर समाजाची आमची मातंग भगिनी हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ती काम करत होती त्याच शेतकऱ्यांच्या पोराने त्या नराधमांनी त्या बिचाऱ्या आमच्या मातंग समाजाच्या भगिनीला गोळ्या घालून जाग्यावर ठार केलं। शेतमजूर बाईंना काही थोडीशी चुकी झाली असेल, परंतु या थोड्याशा चुकीच्या बदल्यात जर तिचा जीव घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। मी स्वतः तिथले जे अकलूजचे जे PI आहेत उबाळे साहेब त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर त्या उबाळे साहेबांनी सांगितलेलं आहे की आरोपीला पकडलेला आहे, परंतु आरोपीला पकडून चालणार नाही। कारण ज्या आरोपीनं गोळ्या घातल्या त्या आरोपीची बंदूक कोणाची होती हे विचारल्यानंतर त्या मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की सदर बंदूक ही त्याच्या वडिलाची होती। मग बापाला दिलेल्या बंदुकीत जर पोरगा वापरत असेल तर आमचं मत आहे की बापाला सुद्धा त्यामध्ये आरोपी करावं आणि बापाला सुद्धा आरोपी करून त्या खुनाच्या खटल्यामध्ये वडण्यात यावं। आणि एकंदरच हा जो खून खटला आहे तो आपण याच्यामध्ये बदलापूरचा जो बलात्काराचा खून खटला आहे तो 50 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला। तशाच पद्धतीनं हे आमचे मातंग भगिनी उषा साठे हिचासुद्धा खून खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालवावा। तसेच तिच्या कुटुंबियाला 20 लाखाची मदत करावी व त्यांच्या घरातील एकाला नोकरी लावावी ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करतोय। आणि 1-2 दिवसामध्येच रिपब्लिकन पक्षाचे या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर एक गृहमंत्र्यांचं या महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्याकरता आम्ही लक्षवेधी आंदोलन करणार आहे। एवढं मात्र निश्चितच आणि लवकरच रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ हे त्या उषा साठे यांच्या कुटुंबियाला भेटून त्यांना सहानुभूती देईल आणि त्याच्या जी काही पक्षाच्या वतीनं होईल ते मदत आम्ही सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू।